नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, गावाकडचा गुढीपाडवा तसं काय एकदम मुंबईला शोभायात्रा निघतात तसं काही नसतो। गुढी उभी केली जाते, मांडगा प्रकारातला बांबू आणला जातो, त्याला मस्तपैकी उंच उंच सजवलं जातं वगैरे वरती, आणि कशा गुढी उभ्या केल्यात त्या तुम्हाला दाखवतो। त्याचबरोबर आमची विहा पण तयार झाली छान अशी। आणि गुढी कधीपासून आहे, काल माझा एक मित्र भेटला, तो म्हणतो की गुढी कधीपासून आहे, फक्त ते महाराष्ट्रातच का होतं असे बरेच प्रश्न विचारत होता। मी म्हटलं नक्कीच मला माहिती नाही, पूर्वीपार पिढ्यानं चालत आलेली ही पद्धत आहे की परंपरा आहे। आता कोणाला माहिती असेल गुढीबद्दलची परंपरा किंवा किती ही जुनी परंपरा आहे तर नक्कीच कमेंट करून कळवा। आता कसं आहे, आपले हिंदू सण वगैरे असतात तसेच आपण हे साजरे करत असतो, त्याच पद्धतीत हे सगळ्या गोष्टी गावाकडे देखील चालत आलेल्या असतात। असो, चला आमची गुढी देखील तुम्हाला दाखवतो। गावाकडे काय असं असलं ना सण वगैरे तर मस्तपैकी छान असं सारवलं जातं। आमची विहा बघा छानपैकी कपडे घालून येल्लो ड्रेस घातला, पिवळा ड्रेस घातलाय असेने, पूर्ण अंगणभर खेळते। खेळायला कोण नाही आहेत पोर, अजून सगळेच घरी आहेत, नंतर आल्याच्यानंतर खेळ। विहा लेकरू ती तिच्या दुनियेमध्ये आहे। चला तुम्हाला आमची गुढी दाखवतो। विहाला देखील पाया पडायला घेऊन आलोय। हे बघा, अशी उंच गुढी आहे बघा, सगळ्यांच्याच उंच उंच गुढ्या आहेत। हा, जय जयकार, जय जयकार। हा, सांभाळ देव बाप्पा सांभाळ। अरे वा वा, छान छान छान। चला आई पण पाया पडून घेते, आपण पण पाया पडून घेऊ। सोनालीने पण आरती वगैरे केली, वेगळी आहेत। होय होय, त्याचे बियाणं करशील मला माहिती आहे, बियाणं पण तर जून हवेत। चला पाया पडतो आहे, तुझ्या पण पाया पडतो। विहा आमची उन्हात आता खेळायला बाहेर आली अंगणात। चला मंडळी, आज तसं काय गावाकडे बघा शांत वातावरण आहे, शांत वातावरणात हा गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट केला जातो। आई बघा आमच्या गाडीची पण पूजा करते। हे बघा, ही गाडी पहिली आहे आणि ही गाडी नंतरची आहे, तर दोन्ही गाड्यांची पूजा करते आई। पहिले बघा आमचे मोठे बंधू आहेत, त्यांची ही गाडी आहे, त्याची पूजा झाली आहे, आता माझ्या गाडीची पूजा करेल आई। चला गुढीला आता नैवेद्य दाखवलंय। चला, भरपूर उंच गुढी लावली यावर्षी आम्ही। विहाची मस्तीच सुरू आहे। ए विहाला हे रेड आहे ना, हा बॉल पाहिजे बघा, हा त्याच्यासाठी ती सारखी हार तोडून टाकला माझ्या गाडीचा, हार तोडला तिने। चला मंडळी, गुढी उभारून झाल्याच्या नंतर मस्तपैकी नमस्कार वगैरे पूजा वगैरे झाली। दुपार होती, भर ऊन होतं रखरखतं, आज कुठे बाहेर गेलो नव्हतो, संध्याकाळ झाले फायनली। आणि बघा आम्ही आमची गुढी आहे ना उतरवली आहे। 4 वाजताच्या दरम्यान उतरवतात, वाजलेत आता 5-5:30। थोडंसं आता बाहेर निघालो, थोडंसं एक राऊंड मारून येतो, रिफ्रेश होतो, कारण काल आपण भैरवगडावरती गेलो होतो आणि पाय दुखत आहेत। त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण संगमेश्वर शिंपण्याला जाऊन आलो होतो, त्याच्यामुळे सातत्याने जत्रा होते, पाय माझा इंजर्ड आहे, तरी देखील आपण भैरवगडावरती गेलो होतो। सो आता थोडं एक फेरफटका मारून येतो। चला आहे ना, मी आता फेरफटका मारायला निघालोच होतो, आमच्या वाडीमध्ये आहे ना हे गुढी उतरवायला लहान मुलं आली आहेत, ते म्हटलं बघूया। हे बघा गुढी उतरवणार आहे ती पोरं, चला गुढी कशी उतरवतात ते पण बघू।
मंडळी बघा, आम्ही तर आमची गुढी उतरवली, पण आमच्या वाडीमध्ये इतर काही गुढ्या आहेत ना, ते उतरवायला पोरं आली आहे. सो नाचत गाजत वाजवत मस्तपैकी आनंद घेत ती गुढी उतरवली जाते. आता अजून एक आहे आमच्या इथे, ती गुढी उतरवत आहेत. तर निघता निघता म्हटलं हे पण तुम्हाला दाखवतो कोकणातली मजा. गावाकडची पोरं आहे ना, काय काय मजा करतील ना, विचारू नका. चला बघूया आता इकडे. फिरता फिरता बँजो, फिरता बँजो. आपला गिरीश भाऊ आहे, त्याचा फिरता बँजो आहे. कसं आहे, गुढी उतरून आहे ना, मी मागजनला आलो होतो. त्याच्यानंतर इथे कळलं की इथे देखील गुढीपाडव्यानिमित्त जत्रोत्सव असतो मागजन ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर. बरोबर. सोजन भेटलाय. सोजन, तर मला पण दादा भेटलेला आहे आणि भेटून मजा झालेली आहे. आणि इतर मित्रांनो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा सोजन, तुला देखील आणि तुझ्या चॅनलला देखील शुभेच्छा. बरं, आता संपलं जत्रा की बाकी आहे? अजून आपल्या इथे आता दुसरी फेरी झालेली आहे. अजून 3 फेऱ्या बाकी आहे ना? तर आपल्याला पाहायला भेटणार आहे. अरे वा, जबरदस्त.
मंडळी, आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या मागजन म्हणजे पश्चिम कृषीमध्ये मागजन गाव आहे, त्या गावची जत्रा पाहायला मिळाली. चला